देवताय नमः। ओम नमो ओंकारेश्वर देवताय। ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, काल सोमवार होता। नेहमीप्रमाणे आपल्याकडे शिवपूजा अभिषेक करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवली होती मंडळींनी। त्यांच्या अभिषेक शिवपूजा करण्यात आल्या, परंतु काय झालं, माझ्या मागे पूजा झाल्यानंतर लगेच एक अचानक काम निघलं, बाहेरगावी जायचं एक कार्यक्रम होता। त्याच्यामुळं व्हिडिओ हा टाकता आला नाही, म्हणून मी तो आज टाकतोय। तर मंडळी, सर्वांच्या शिवपूजा अभिषेक झाले आणि तुमच्यासाठी त्यांच्यासाठी शंभूकडे प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं, तुमचं आरोग्य सदैव चांगलंच राहावं आणि तुमच्या सर्व समस्या काय ज्या असतील त्या दूर व्हाव्या, याकरता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली। तर मंडळी, आपल्याला आज सांगायचंय की एक सकाळी एक फोन आला। तर तिकडून स्त्री विचारत होती की म्हटले, महाराज म्हणले खूप माझी परिस्थिती बिकट आहे, माझं अमुक अमुक वय, म्हणजे वयस्कर होते ते, आणि घरी आम्ही दोघंच आहेत, मला मुलगा वगैरे नाही आहे, मुलीच आहेत। आता मुलींचे लग्न झालेत, ती त्यांच्या सासरी गेलेल्या आहेत। आता आम्हा दोघांचा संसार चालू आहे, पण आता आमच्या मिस्टरांना खूप आजार असतात आणि त्याच्यामुळे ते काही काम करू शकत नाहीत। आता माझ्यावरच घर आहे, मी घरकाम करून वगैरे असे करून मी आमचं कुटुंब चालवते, आम्ही दोघांचं। तर माझ्या समस्या एवढ्या आहेत की मी कर्जबाजारी झाले, पैसा पुरत नाही आहे, आता मला म्हणजे खूप अडचणी आहेत, तर यावर काही उपाय सांगा। तर त्यांनी असं म्हटल्यानंतर मी म्हटलं त्यावर उपाय एक सोपा आहे। म्हटलं तुम्ही नियमितपणे सकाळी पूजा करत जा, पूजा केल्यानंतर एक जप करत जा, मी ती सांगायलो, आणि हे जप करा आणि देवाबत्ती करून देवाला नैवेद्य ठेवत जा, म्हणजे घरामध्ये बरकता येते, म्हणजे तुमच्या ह्या जी काही अडचणी आहेत त्या दूर होतील, असं मी त्यांना सांगितलं। तर त्यावेळेस त्या बाई म्हटल्या की मला वेळच भेटत नाही। आता असं म्हटल्यानंतर आमचं टाळकं सरकतं। आता तुम्हाला देवाला जर वेळ भेटत नाही तर देवानं तुमच्या समस्या सोडवण्यासाठी का वेळ काढावा, हे म्हणायचंय मला। तुम्हाला अनेक समस्या आहेत, मग ती समस्या सोडवण्यासाठी देवानं का वेळ द्यायचा तुम्हाला? तुम्हाला देवासाठी वेळ भेटत नाही, देवानं काय म्हणून तुमच्याकडे काम करावं? देवाला काय तुम्ही एकटेच आहात? अख्खं जग पडलंय ना। त्यांचं काम सोडायचं आणि तुमच्या न काही करणाऱ्याच्या मागं लागायचं आणि त्याचं नीट करायचं, हे कुणी सांगितलंय? तर असे अनेक लोक आहेत की देवाचं करायचं म्हटलं की नाही हो, आम्हाला वेळ भेटत नाही हो, आणि मग तुमच्या समस्या सुटायच्या कशा? अहो, जे का लोक देवदेव करून सुद्धा त्यांना वेळ लागत नाही लवकर, आणि तुम्ही न करताच तुम्हाला देवानं सर्व काही द्यावं असं वाटतं, कसं शक्य आहे हे? तर मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की तुम्हाला जर वाटतं ना की आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं, आपल्याला पैसा थोडंफार आपल्या गरजेपुरता तरी यावं, आपल्यात अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात, तर तुम्ही अगोदर देवाला शरण जायला पाहिजे, देवाचं करायला पाहिजे, देवाची देवपूजा नियमितपणे करायला पाहिजे, देवापुढे दिवाबत्ती लावून देवाला स्वयंपाक करून एक नैवेद्य ठेवायला पाहिजे, तसं नियमितपणे सकाळी संध्याकाळी ही गोष्टी करायला पाहिजेत। मग देवाला कधीतरी वाटेल की बाबा हे आपलं सेवा करतंय, याचा कधीतरी आपण काहीतरी करायला पाहिजे असं वाटेल ना। आता तुम्हाला त्या तुमच्या कामातून तुम्हाला वेळच भेटत नसेल तर मग तुम्हाला देव कसा भेटेल, अथवा देव कसा तुमची समस्या सोडील? तुम्हाला जर वाटतं ना समस्या सुटाव्या, सगळं आपल्यावर देवानं पाहावं, देवानं करावं, देवानं असं करावं, तर देवाचं करा तुम्ही। देवाचं जर केलं तर नक्कीच भेटेल तुम्हाला ते सर्व काही, तुमच्या समस्या सुटतील, तुमची परिस्थिती सुधारेल, तुमचं कुटुंब आनंदी सुखकर होईल, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभेल, तुम्ही घरामध्ये सगळं आनंदी लोक राहताल। पण तुम्ही देवाचं करा ना, देवाची सेवा करा तुम्ही। देवाची न सेवा करता काहीही भेटणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी सांगतो। खूप लोक पैसा कमवतात, खूप कामं करतात, काही पैसा येतो कुठे जातो काही म्हणत नाही, कारण बरकतच नसते अशा लोकांच्या घरामध्ये।
त्याचं कारण म्हणजे देवावर त्यांची श्रद्धा नाही, देवाचं काही करायचं नाही आणि म्हणा की आमचं सगळं चांगलं व्हावं. अजिबात होत नाही तुमचं चांगलं आणि होणार बी नाही. थोडा तरी वेळ तुम्हाला मिळत नाही का हो? 10 मिनिटं देवासाठी देता येत नसतील तर तुमचं आयुष्य कशासाठीही? आणि कशाला पाहिजे हो तुम्हाला अपेक्षा देवाकडून? माझ्यानं देव करता येत नाही, माझ्यानं देव करता नाही, असं कसं शक्य? मग तुम्हाला देव करता येत नाही, देवानं तुमच्याकडे का बघावं? देवानं तुमची का सेवा वगैरे देवानं तुम्हाला का द्यावं? नाही देणार देव. तुम्हाला जर वेळ भेटत नाही ना तर अजिबात देणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. तर आजपासून तरी तुम्ही ह्या गोष्टी करा. देवपूजा करत जा, नियमितपणे श्रद्धेनं करत जा. व काहीतरी काम उगवतायचं वाणीमधून वतू नका. थोडा वेळ करा श्रद्धेनं, विश्वासानं. देव ही एक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्या घरामध्ये वास्तव्याला आहे आणि तिची सेवा केल्यानंतर ही शक्ती आपल्या घरामध्ये वास्तव्य करेल आणि आपल्या सर्व काही समस्या सुटतील, आपली परिस्थिती चांगली सुधारेल आणि घरामध्ये आनंद होईल, एवढं लक्षात ठेवा. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.